झी 24 तास एक पाऊल पुढे। भाताचं कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची साडेसाती कायम आहे। शेतकऱ्यांच्या मानगुटीवर आता मुंबई दिल्ली कॉरिडॉरचं भूत राज्य सरकारनं बसवलंय। विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया परस्पर सुरू करण्यात आली। विकासाच्या नावाखाली या अत्यंत सकस सुपीक जमिनीवरती गाढवाचा नांगर फिरवण्याची तयारी सरकारनं केल्याचा आरोप होतोय। हिरव्यागार पिकांनी बहरलेलं जमिनीचं हे दृश्य पावसाळ्यातलं नाही, हे उन्हाळ्यातलं आहे। संपन्न नैसर्गिक संपत्तीचा वारसा असलेल्या या प्रदेशाची तांदळाचं कोठार म्हणून ओळख आहे। पण याच जैवविविधतेनं नटलेल्या प्रदेशावर विकासाच्या नावाखाली अतिक्रमण करण्याचं काम सुरू झालंय। दिल्ली मुंबई कॉरिडॉर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी 67,500 एकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। औद्योगिकरण हे नावालाच आणि त्या कॉरिडॉरच्या नावाखाली जमीन आणि पाण्याची आणि नैसर्गिक संसाधनाची प्रचंड लूट होऊ घातलेली। सर्व जुन्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन 100% पूर्ण झाल्याशिवाय या जिल्ह्यातल्या एकाही जमिनीला हात घालता कामा नये। शेती म्हणजे आमचा व्यवसाय, तो आम्हाला काय नोकरी नको काय नको, ते म्हणतात की आम्हाला नोकरी, तुम्हाला नोकरी देऊ म्हणून, किंवा तुमचा सगळा तुमचा म्हणजे व्यवस्थित भरपूर पैसे देऊन तुमची जमीन घेऊ, पण आम्हाला पैसे पण नको आणि काय नको, आमची जमीन आम्हाला पाहिजे। शेती जर केली नाही तर आमचं जीवनच पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे। यासाठी आम्हाला ही शेती कुठल्याही कंपनीला, कुठल्याही कॉरिडॉरला, कुठल्याही गोष्टी ह्याला द्यायचीच नाही। यातली सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे याबाबत कोणतंही विधेयक आजवर मांडण्यात आलेलं नाही, तसंच जनसुनावणीही झाली नाही। रायगड जिल्ह्यात यापूर्वी रिलायन्सच्या SEZ मुळे शेतकऱ्यांची अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। हा इतिहास ताजा असतानाच विकासाच्या नावाखाली सुपीक जमिनीवरती गाढवाचा नांगर फिरवण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा उद्योग सरकारनं सुरू केलाय। झी 24 ताससाठी भारत गोरेगावकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।